राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने कहा कि जब किसी व्यक्ति की सड़क दुर्घटना में मृत्यु हो जाती है तो मृतक के परिजनों का दुख बहुत अधिक होता है और फिर हम यही चर्चा करते हैं कि दुर्घटना में गलती किसकी है। सड़क दुर्घटना में परिवहन मंत्री सरनाईक ने इस बात पर जोर दिया कि यातायात नियमों का पालन करने और वाहन की गति को नियंत्रित रूप से चलाने से ही दुर्घटनाओं में कमी आएगी। सड़क सुरक्षा मिशन 2025 के तहत ठाणे के आरटीओ कार्यालय की ओर से दादोजी कोंडदेव स्टेडियम में परिवहन विभाग के अधिकारियों और कर्मचारियों के लिए 2 दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया गया। वाहनों की बढ़ती संख्या और लगातार हो रही दुर्घटनाओं को रोकने के लिए सरकार को कुछ कड़े फैसले लेने पड़ेंगे। सबसे पहले नई कार खरीदते समय कार मालिक को अपनी कार रखने के लिए पार्किंग की व्यवस्था करना अनिवार्य होगा। बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी, पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटीचे चालक 30% दृष्टीने आढळले। मी तुम्हाला सांगतो, मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे। जसं वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे। परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत, ठिकठिकाणी एरोज लावलेले आहेत, ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं, कुठे लेफ्टनी जायचं, कुठे राईटनी जायचं, कुठे यू टर्न घ्यायचं ह्याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते। एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्याकारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं। अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल, परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा। पण आता सुरुवात आहे, हळूहळू आपण करूया, त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो।